नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची जबरदस्त कारवाई। चक्क 27,33,960 रुपयाचे 140 मोबाईल, हो 140 मोबाईल व मोबाईल चोर जेरबंद। सडाणा पोलीस स्टेशन येथे मोबाईल चोरीचा गुन्हा रजिस्टर नंबर 623/2024 अन्वये एक गुन्हा दाखल झालेला होता। या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना एक गोपनीय माहिती मिळाली। नमूद गुन्ह्यात चोरीस गेलेला मोबाईल संशयित नामे मुस्तफा रबुल अन्सारी, राहणार झारखंड, सध्या राहणार इक्बाल लॉज, दूध बाजार, नाशिक, आणि त्याचा मित्र मेहताब अन्सारी, राहणार सदर यांचे सोबत त्यांनी चोरी केला असून ते दोघे मनमाड, चौफुली, मालेगाव या ठिकाणी नाशिक जाण्यासाठी उभे आहेत। स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक दत्ता कांबिरे, पोलीस हवालदार चेतन संवत्सर, सुभाष चोपडा, सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, पोलीस नाईक प्रदीप बैरम, पोलीस शिपाई योगेश कोळी, विनोद टिळे, दत्तात्रय माळी हे पथक ताबडतोब सापळा रचून सदर इसमाचा शोध घेतला असता इसम नामे मुस्तफा रबुल अन्सारी, वय 24 वर्षे, राहणार खैराटुंडा गाव, तालुका रोशना तुंडा, जिल्हा गिरडी, राज्य झारखंड, सध्या राहणार इक्बाल लॉज, दूध बाजार, नाशिक हा मिळून आला। तर मेहताब अन्सारी आज सदर ठिकाणून पळून गेला आहे। मुस्तफा रबुल अन्सारी यास ताब्यात घेऊन वर नमूद गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने व त्याचा साथीदार मेहताब अन्सारी अशांनी सटाणा येथे चोरी केलेला मोबाईल व दिनांक 10 जानेवारी 2026 रोजी नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात गोडाऊन फोडून चोरी केलेले मोबाईल विक्री करण्यासाठी मित्र मोहम्मद हनीफ मोहम्मद युनुस, राहणार माळदा शिवार, मालेगाव याच्याकडे दिले असे सांगितले। त्यानंतर मोहम्मद हनीफ मोहम्मद युनुस, राहणार माळदा शिवार, मालेगाव याचा शोध घेऊन त्याच्या घरात मिळून आलेला 140 मोबाईल चोरी गेलेला व नाशिक शहरातील मुंबई गोडाऊनला फोडून चोरी केलेले मोबाईल इथे जप्त करण्यात आले। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली। ही कारवाई अतिशय चांगली अशी कारवाई असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे व सगळ्या या पथकाचं नागरिक कौतुक करत असून अभिनंदन करत आहे। बघूया सविस्तर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी महाराष्ट्र न्यूज इंचार्ज हरीश मारू। 31 जुलाई 2024 को सटाना शहर में एक मोबाइल फ़ोन की चोरी की घटना हमारे सामने आई थी। इस पे सटाना पुलिस स्टेशन में 623/2024 ऐसा गुना दाखिल हुआ था। इसके साथ में ही 10 जनवरी 2026 को SME कार्गो कैरियर ऐसे एक दुकान में मोबाइल फ़ोन चोरी की घटना नासिक सिटी में हुई थी। इसकी तपास में नासिक ग्रामीण पुलिस दल के LCB पथक ने 3 आरोपी निष्पन्न किए और उनसे 140 मोबाइल फ़ोन रिकवर किए, जिनकी मुद्देमाल की कीमत है 27,33,960 रुपये। सर उनके नाम क्या? ये 3 आरोपी का नाम है मुस्तफ़ा कबूल अंसारी, जो कि झारखंड का रहने वाला है, और उसके साथ में मेहताब अंसारी और मोहम्मद हनीफ ऐसे 3 आरोपी इस गुन्हे में निष्पन्न हुए। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।